उपस्थित आमचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शक गावंडे सर, महाले सर व आपले मुख्याध्यापक नाही तिथे पण त्यांचं पण नाव घेतो, मुख्याध्यापक नवीन सर व आदरणीय माझे सर्व सहकारी आपले पवार दादा व सर्व शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांना अगोदर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं म्हटलं जातं की जीवनात लहानपणापासून जेव्हा आपण जन्माला येतो तिथून प्रथम आपले गुरु आपले आई वडील किंवा आजी आजोबा, आता पूजाने सांगितल्याप्रमाणे. कारण एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या शेजारी एक आई राहते, म्हणजे आजी राहते, तिला एक नात आहे तर ती रोज संध्याकाळी तिला घेऊन बसते किंवा इतर वेळेस मी जेव्हा असतो तेव्हा मी ऐकतो तेव्हा ती तिला ना 1-2 शिकवते, तिला 1-2-3 असं जे आपण म्हणतो 1 ते 10 पर्यंत शिकवते. पण ते एक म्हणा वाटलं तर ती आजी अशिक्षित आहे, म्हणजे तिला जसं येईल अगोदर 1 म्हणते, नंतर 5 म्हणते, नंतर 4 म्हणते, नंतर 3 म्हणते, जसं येतं तसं शिकवते. पण त्या मुलीला आजही वळण लागलंय. कोणामुळं? ते तिच्या आजीमुळे. म्हणजेच काय की आपण जिथून जन्माला येतो तिथून आपल्याला कोणी ना कोणी मार्गदर्शन करत राहतं. आपले आई वडील असो, आजी आजोबा असो किंवा इतर असो ज्यांच्याकडे आपण राहतो. तर प्रथम जे गुरु असतात, नंतर आपण शाळेत येतो, शाळेत आल्यानंतर आपल्याला गुरु आपले शिक्षक भेटतात. फक्त शिक्षकच आपले गुरु नाही आहेत, तर आपले लहानपण आपले गुरु आहेत, म्हणजे ते लहान थोर आहेत जे आपल्याला चांगले अनुभव घ्यायला शिकवतात किंवा आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आपले मित्र मैत्रिणी असो, प्रत्येक जण आपल्याला गुरु आहे. आणि आजकाल तर एक नवीन फॅशन आली, आता मोबाईल मध्ये पण शिक्षण आलेलं आहे. आज आपल्याला कोणती पण गरज लागली की आपण नेटवर टाकतो किंवा बरेच क्लासेस, आता इग्नाइट अकॅडमी झाले, बरेच ऑनलाईन क्लासेस आहेत, म्हणजे मोबाईल पण आता आपला गुरु झालेला आहे डिजिटल युगामध्ये. पण एक एवढंच सांगावं असं वाटतं की ह्या जगात ना ज्ञानाचं खूप भांडार आहे, एवढा भांडार आहे की कितीही ज्ञान घ्या समुद्रासारखं आहे, कितीही पाणी घ्या तरी कमीच पडणार आहे, म्हणजे ते असंख्य आहे. पण त्याच्यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपल्यावर आहे की आपण काय घेतलं पाहिजे. कारण बरंच ज्ञान आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे, पण आपण नेहमी त्याच्यातून चांगलं घेतलं पाहिजे. चांगली वस्तू घ्यायला ना थोडे कष्ट घ्यावे लागतात किंवा विकायला पण कष्ट घ्यावे लागतात, पण वाईट गोष्टी घ्यायला वेळ लागत नाही. जसं तुम्ही शिव्या द्यायला शिकले असाल, येते, प्रत्येकाला येते. कोणी शिकवलंय का? नाही, शिव्या द्यायला कोणी शिकवत नाही. आपल्याला कोण शिकवतं का? नाही. तरी आपल्याला शिव्या येतात. कुठून येतात मग? अर्थ तोच आहे की चांगलं घ्या, कारण ह्या जगामध्ये वाईट खूप आहे. आणि आपली संगत चांगली ठेवा, कारण आपला दुसरा गुरु असतो, जो महत्वाचा असतो, तो आपला मित्र किंवा मैत्रीण असते, बरोबर ना? तर त्यांच्यावर पण ज्ञान घेताना चांगल्या गोष्टीच घ्या. कारण जेव्हा आपण बघतो किंवा आपण ह्या समाजामध्ये वावरतो, जर काही झालं तर तुम्हाला नाव ठेवण्या अगोदर तुमच्या आई वडिलांना नाव ठेवलं जातात. मॅडमने पण सांगितलं की जर तुम्ही सक्सेसफुल झालात, जीवनामध्ये काहीतरी मिळवलं, तर तुम्हाला सर्वात अगोदर शाबासकीचा हात तुमच्या आई वडिलांचाच पडेल. तशाच प्रकारे जर तुमच्या हातून काही वाईट कृत्य घडलं तर पहिलं नाव तुमच्या आई वडिलांना समाजात ठेवलं जातं. त्यामुळं 4 चौघांमध्ये आपल्या आई वडिलांचं चेहरा किंवा आपल्या आई वडिलांचं डोकं हे खाली वाकणार नाही याची काळजी आज तुम्ही घ्यायची. आणि मी तर गुरुपौर्णिमेला तुम्हाला एकच वचन मागेन की जे तुमचे आई वडील आहेत त्यांचं कधीही तुम्ही मानच ठेवा. जरी आमचा मान नाही ठेवला तरी चालेल, पण तुमच्या आई वडिलांचा मान ठेवा आणि समाजाप्रती ते कसे ताठ मानेने जगतील याची तुम्ही त्यांना शाश्वती द्या किंवा तसं तुम्ही वागून दाखवा. ठीक आहे? तर एकच वचन मागेन की तुमच्या आई